पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला देखील आज पावसाचा येलो अलर्ट आहे। जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अकोल्यामध्ये अतिवृष्टीचा कहर, पांजरे येथे घरावर भूस्खलन, हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। 8 शेळ्यांचा मृत्यू झालेला, तर 4 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतर करण्यात आलंय। निफाडमध्ये संततधार पावसानं द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढवलेली आहे। द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे वेलींची मुळं आहेत ती बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती मद्यपी तरुणांची हुल्लडबाजी, समुद्रातून बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक आणि पोलिसांना या तरुणानं धक्काबुक्की केली आहे। पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते वालेवाडी टप्प्याला CMRSची मंजुरी, 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी। प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे। उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक सारनाथला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे। सारनाथला भारतातील 45वे वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून दर्जा मिळालेला आहे। दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी झालेल्या वारसा समितीच्या अधिवेशनामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे।